या वेळेला बलराम दादा आणि गोपाळांनी सांगितलं की कृष्णाने कन्हैयाने माती खाल्ली, त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणताय की तू बलराम दादा खोटा बोलतोय आणि तो माझ्यावर खोटाच आड घेतोय की मी माती खाल्ली. त्यावेळेला यशोदा मैया म्हणते अरे बलराम दादा खोटा बोलतोय पण दुसरे गोपाळ पण सांगताय. म्हटले मला तुझं बोलण्यावर काही भरोसा वाटत नाही, आता तू काय कर मला तोंड उघडून दाखव. म्हटले मुख पसरोनी हो मुख पसरोनी, मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला. विश्वव्यापक कमळापती आई ग आई नाही कादली माती. बघा आईने ज्या वेळेला यशोदा मैयाने म्हटलं कृष्णा अरे काना मला तुझं तोंड उघडून दाखव भाऊ, त्यावेळेला मातेला तोंड उघडून दाखवण्याकरता असं आ केलं. आ केल्यानंतर यशोदा मैयेने तोंडामध्ये बघितलं तर काय दिसलं, भुवन त्या पोटी 14 देखिले. त्याच्या उदरामध्ये त्याच्या तोंडामध्ये 14 भुवनांचं दर्शन यशोदा मैयाला झालं. आणि आता 14 भुवनांचं दर्शन झाल्यानंतर ती माया बघा देवाची माया, तिच्या देवाने अजून परत मायेचा पगडा घातला आणि हिला जर वाटलं की आपल्या जो पुत्र आहे तो परब्रह्ममूर्ती आहे आणि आपल्याला याने भुवनांचं दर्शन याच्या उदरात झालेलं आहे म्हणून ती आपल्याला पुत्र न समजता देव समजेल म्हणून तिच्यावर मायेचं पांघरून घालून दिलं. तिने काय बघितलं तिला ते समजलं नाही. पुन्हा असा भगवान परमात्मा करतोय. मग आता गोपाळ खेळताय. आता खेळत असताना एक दिवशी बकासूर नावाचा एक दैत्य आला. बकासूर म्हणजे बगड्याचं रूप घेऊन आला. तो बगड्याचं रूप घेऊन आला. त्याची एक चोच म्हणजे अशी होती की ती जमिनीला लागली होती आणि दुसरी चोच म्हणजे आकाशाला भिडली होती. बघा एखाद्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर आपण कैकाडी बाबांच्या मठामध्ये जातो, तिथं देखावा आहे आणि त्याच्यामधून आगगाडी जाते. कशामधून आगगाडी जाते, कशाचं तोंड आहे ते आहे ना काहीतरी तसा देखावा, त्याच्यामधून माणसं बी जातात ते पाच. तर असा देखावा त्यांना वाटलं गोपाळांना की हा देखावा आहे काहीतरी बगीच्यामध्ये आणि त्यांनी त्या बकासुराच्या तोंडा वाटेल तिथं मध्ये गेले ते. पण तो बकासूर त्याचं तोंड मिटत नव्हता. का मिटत नव्हता तर त्याचं कारण असं होतं, तो कृष्ण आणि बलरामाची वाट पाहत होता. कृष्ण आणि बलराम ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण आपलं तोंड काय करू मिटून घेऊ आणि यांचा काय करून टाकू वध करून टाकू कृष्ण आणि बलरामाचा. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आल्यानंतर त्यांनी जो आपले जे पाय होते ना ते पाय खालच्या चोचच्या खालच्या भागावर ठेवला आणि भगवान परमात्म्याने विराट स्वरूप विश्वरूप धारण केलं आणि त्याची जी वरचा भाग होता चोचीचा तो पकडला आणि त्याला फाडून चिरून फेकून दिला. म्हणजे बकासुराचा काय केला देवाने वध केला. असे अनेक प्रकारचे दैत्य देवाने मारले. काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी. अवघी दैत्य खाली उडविले अवघी दैत्य खाली बुडविले. काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी, काग बगडी ठामारिले बालपणी.
बगरिटा मारिले बाणपणे अग बगरिटा मारिले बाणपणे अग बगरिटा मारिले बाणपणे लहान असतानाच भगवंताने मोठे मोठे दैत्य मारले. हा तर आता बघा, एकदा भगवान परमात्मा यशोदा मैया घुसळण करीत होती. घुसळण करीत असताना बघा, यशोदा मैया घुसळण करते, पण भगवान परमात्मा डेऱ्यामध्ये जाऊन बसले. आणि डेऱ्यामध्ये बघा गेल्यानंतर ते लोणी उन्वणी, ऊन पाणी टाक, थंड पाणी टाक त्याच्यामध्ये, उन्वणी शिडवणी करता परते लोणी म्हणजे वरती येत नव्हतं. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्रा परी कैशा गाती मदन सावळा, घुम घुम करती डेरे घुमाती, 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 घुम 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 करती डेरे घुमाती, घुम घुम करती डेरे घुमाती, घुम घुम करती डेरे घुमाती, घुम घुम करती डेरे घुमाती. आनंदल्या गौडणी छंदे डोलती, गौडणी छंदे डोलती, आनंदल्या गौडणी छंदे डोलती, गौडणी छंदे डोलती. उन्वणी शिळवणी घालिता परी लोणी येईना, उन्वणी शिळवणी घालिता परी लोणी येईना, काय झाले टोने सासूबाई कडे ना, काय झाले टोने सासूबाई कडे ना, घुम घुम करती डेरे घुमते, घुम घुम करती डेरे घुमते, घुम घुम करती डेरे घुमते, घुम करती डेरे घुमते. बघा, उन्वणी शिळवणी लोणी वरती येईना. हा त्यावेळेला बघा यशोदा मैयाने विचार केला, इतका प्रयत्न करून लोणी हात घातला मध्ये, हात मध्ये घातल्यानंतर बघा देवाची शेंडी हातामध्ये आली. हा भगवंताची का नाही याची शेंडी हातात आली. अरे बाबा तू केव्हा डेरीत त्या डेऱ्यामध्ये शिरला म्हटले तू. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणताय, आई मी तर केव्हाचाच गेलो म्हटले या डेऱ्यामध्ये. म्हटले अरे बाबा तुला रवी लागली असती ना रे, रवी म्हणजे ती रवीला असते ना मंथन करायची, ती तुला लागली असती ना. म्हणे मी आई आहे रवी काय करीन मला, मी तो आकाशामध्ये तो रवी आहे ना त्याचा बाप आहे म्हटले मी, मग ही रवी मला काय करीन म्हण लाकडाची. असा भगवान परमात्मा त्याने घरामध्ये देखील तो लीला करतोय, घरामध्ये देखील आईच्या तो आईला देखील अशा प्रकारे तो छळतोय भगवान परमात्मा. मग आता भगवंतावर सारखी संकट येऊ लागले कुठं, त्या गोकुळामध्ये. मग त्यामुळे आता आणि भगवान परमात्मा जेव्हापासून गोकुळामध्ये आले, त्या गोकुळवासी लोक जे गोपाळ आणि गोपिका यांच्या ठिकाणी घरोघरी झाले. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. आणि तपश्चर्या न करता, अभ्यास न करता गोकुळवासी लोकांना ज्ञानाची प्राप्ती झाली, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. केव्हापासून, गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्यापासून. परंतु मात्र वृद्ध म्हातारे गोपाळ म्हणायला लागले की हे नंदा, हे यशोदे,
आता आपण गोकुळामध्ये राहायचं नाही, कारण तुमचा हा जो कृष्ण आहे ना, कृष्ण कन्हैया, याच्यावर सारखे बघा संकट येता, इथं मोठे मोठे दैत्य आले आणि याला मारण्याचा प्रयत्न करताय. म्हणून आता आपण इथं न थांबता आपण कुठं जायचं? आता आपण वृंदावनामध्ये जायचं. जसे आपल्याकडे ते गवडी लोक येतात, त्या पद्धतीने त्यांनी गाडे झुपले. गाडे झुपल्यानंतर त्यामध्ये आपले बिडार भरले. त्याच्यामध्ये बघा सर्व महिला मंडळ बसले, त्यांच्या गोपिका, आणि ते सर्व वृंदावनाला जाण्याकरता आलेले आहे. वृंदावनाला जाण्याकरता निघाले. तिथं आल्यानंतर बघा मग त्यांनी आपलं तिथं राहण्याकरता जसं गाव वसवायचं होतं, नगरच वसवायचं होतं, जसं गोकुळामधून तिथं राहायला गेले वृंदावनामध्ये. आता वृंदावनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा बघा तिथं वेणू वाजवायचे. ओ वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणुना दे गोवर्धनु गाजे. ओ वेणुना दे गोवर्धनु गाजे. पुच्छ पसरुनी मयूर बिराजे, मज पाहता भासती यादव राजे. मज पाहता भासती यादव राजे. ओ वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणुना दे गोवर्धनु गाजे. ओ वेणुना दे गोवर्धनु गाजे. गोवर्धनु गाजे, वेणुना दे गोवर्धनु गाजे. भगवान परमात्मा ज्यावेळेला वेणू वाजवायचे त्यावेळेला बघा आपसामध्ये वैर असणारे जे काही, आता गाय आणि वाघ आहे एकत्र राहू शकता का? परंतु तरी देखील बघा आपसमध्ये वैर असणारे एकत्र येऊन भगवंताचा वेणू ऐकू लागले. तृण तारा तरू विसरली, गोपाल कृष्ण भगवान की जय. एका ठिकाणी चरणारे गाय आणि व्याघ्रे बघा हे वैरभाव असणारे आपसामध्ये ते देखील एकत्र येऊन भगवंताचा वेणू ऐकू लागले. यमुनेचं पाणी देखील स्थिर स्थिर वाहू लागलं. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्म वराह चकित राहे. बाळाला स्तन द्यायचं देखील माता विसरलेली आहे. आणि देव विमानामध्ये बसून बघा त्यांची स्तुती गायन करताय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं वेणुनाद ऐकल्यानंतर
सावडिया आहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मोरली आहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मोरली आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मोरली हो आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मोरली तुझ्या मुरलीची ध्वनी कल्पित पडली कानी विवड झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले मी घरधंदा विसरले आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मोरली हो आहारे सावरिया कैसी वाजवली वाजवली मोरली तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले दे भान घर सोडोनी धरिले रान मी वृंदावनी गेले आहारे सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली भगवान परमात्मा मुरली वाजवायचे त्या गोपिका म्हणतात तुझ्या मुरलीचा सुरतान आमच्या कानावर पडल्यानंतर अहो घरामधला धंदा तर मी विसरलेच परंतु बघा मी देहभान देखील विवर्जित झालेली आहे देहभान देहावर राहिली नाही अहो माझ्या बगलमध्ये माझी मुलगी होती हारणी तिचं नाव काय होतं हारणी अहो हारणीला ठेवलं मी त्या शिक्यावर शिंक आणि बरणी घेऊनच आली हारणी म्हणून म्हणजे मुलगीला कुठे ठेवलं शिंक्यावर शिंक असताना आपल्या घरात तिथं मुलीला ठेवून दिला हारणी नावाच्या आणि लोणचाची बरणी होती ती मुलगी म्हणून बरणी घेऊन आली म्हणजे देहावर देहवान विसरलेली आहे अशा त्या गोपिकांची अवस्था भगवान परमात्म्याचे ते वेणी ऐकल्यानंतर तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नादे दीवानी बनी बघा कानामध्ये घालायचं जे होते ना ते कानामध्ये घालायचं तिने नाकामध्ये घाललं आणि नाकामध्ये घालायचं कानात घाललं का तर नाकामध्ये घालायचं का असतं नथ म्हणा का फुली म्हणा परंतु ती नथ आहे ना तिने कानात घाललेली आमची आणि पायामध्ये घालण्याच्या ज्या तोड्या आहे ना त्या तोड्या तिने कशा घालल्या गळ्यात घातल्या अशी ती अवस्था त्यांची झालेली आहे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे मैं
बनी रे मैं तो दीवानी बनी होठों पे काजल नैनों में बिसरी होठों पे काजल नैनों में बिसरी लगाने चली सिर पे काजल लगाने चली ओ सिर पर काजल लगाने चली मैं तो मतिया की बनी मैं तो दीवानी बनी मतिया की बनी मैं तो दीवानी बनी दिवाणी बनले म्हटले बघा जे कपाळाला लावायचं ते कपाळाला लावायचं नेमकं कुठं लावलं बघा काजळ कसं लावून आपण त्या पद्धतीने काजळ लावायचं ते कपाळाला लावलं असं सर्व विरुद्ध काम करायला लागले आता बघा ही बोबडी गोपिका होती बोबडी आता ती बोबडी गवडण काय म्हणते बघा आता ते सर्व बोबडं आता बोबड्याचं बांधतात कसं असतं आपण जे बोलतो ते तसं बोलता येतं का त्याला काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते जात होते यमुने पाणीया वाटेत भेटला सावला दोईवल तोपी मयुल पुच्छाती खांद्यावली कांबला काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते तेने माझी केली कवाली मग मी तिथून पळाली पळता पळता घसरून पळले डोईची घागल फुटली काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते माझे गुलगे फुटले आता ते पडलीत खाली मग ती बोबडं सांगते आता माझं काय फुटले गुडघे फुटले आता माझे पळता पळता घसरून पळले माझे गुलगे फुटले मग मी ललत बसले टिकून आले शालंग पाणी मला पोताशी धलिले काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते मला पोताशी धलिले माझे समाधान केले निवृत्तीच्या कृपे सुख ज्ञान देवाला दे काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते बघा